नागपूरमध्ये झालेल्या भीषण स्फोटात 19 कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला। 19 कामगारांचा मृत्यू झाला, तुमच्या भावना संपल्या का, असा थेट सवाल त्यांनी सरकारला केला। सुरक्षेची आवश्यक काळजी घेतली गेली नाही, तसेच संबंधित यंत्रणांनी वेळेवर कारवाई केली नाही, यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला। कामगार विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या अलगर्जीपणामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचे ते म्हणाले। केवळ चौकशी जाहीर करून प्रश्न सुटणार नाही, तर जबाबदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली। संबंधित कारखान्याच्या मालकावर कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, तसेच मृत कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत द्यावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली। सुरक्षेचे ऑडिट होईपर्यंत कारखाना सुरू करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले। आज 17 लोकांचा मृत्यू झाला। तुम्हाला काहीच वाटत नाही? तुमच्या भावना संपल्यात का? तुमची संवेदनशीलता संपली का? ज्या सेफ्टी पॉईंटनी त्या ठिकाणी व्यवस्था असायला पाहिजे, एवढा हायली एक्सप्लोजिव्ह ते युनिट आहे। आता हेच नाही तर त्या याच्यापूर्वी झालेल्या ज्या घटना आहेत नागपूर जिल्ह्यात, हे संपूर्ण त्या उद्योग व्यवसाय चालवणाऱ्या आणि जिल्हा प्रशासन आणि कामगार विभाग यांच्या हत्तेखोरीमुळे हे अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत। त्यांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या सेफ्टीसाठी सरकारकडून ना प्रशासन कुठलंही कडक धोरण, कायदे आहेत पण अंमलबजावणी होताना दिसत नाही, आणि त्यामुळं बिचाऱ्या गरीब कामगारांना आपला जीव गमवावा लागतो। आमची सरकारकडे मागणी आहे, पैसे तुम्ही किती देताय? 50-50 लाख रुपये द्यावं। त्यांचं घर आणि कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे, आणि त्या मालकावर, इंडस्ट्रीच्या मालकावर त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल करावा, आणि यापुढे अशा घटना घडणार नाही। केवळ चौकशी थातूरमातूर करून पालकमंत्री, मुख्यमंत्री म्हणतील की आम्ही चौकशी करू, यामुळे हा प्रश्न सुटणार नाही। या संदर्भात आम्ही विधानसभेमध्ये कायदे कडक करण्यासाठी पुढच्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस होळीनंतर पुन्हा अधिवेशन होणार आहे सुरू, त्यामध्ये आम्ही हा प्रश्न मांडू, आणि आमची सरकारला सुद्धा इशारा आहे आणि प्रशासनाला सुद्धा। अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत, त्यामुळे गांभीर्याने या प्रकरणाकडे वळवा आणि कडक पाऊल उचला, कायदे कडक करा, अशी मागणी सुद्धा आमची। स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की तिथे ऑडिट नीट झालेलं नव्हतं, ऑडिट तिथे नीट नाही, आम्ही हेही सांगितलं। मागच्या वेळेस जी चर्चा झाली, मी गेलो होतो, तुम्ही या सगळ्या एक्सप्लोजिव्ह ज्या काही तयार कंपन्या आहेत, जिथे दारुगोळा तयार केला जातो, जिथे मिलिटरीचं सामान केलं जातं, ज्या काही हे केलं जातं, त्यामुळे त्या ठिकाणची सगळ्यांचं ऑडिट करा। ऑडिट होतपर्यंत कुठलीही कंपनी यापुढे सुरू राहणार नाही, ही सुद्धा मागणी करतोय। तसं पत्र आम्ही टाप केलेलं आहे, आणि मुख्यमंत्र्यांना ते पत्र आम्ही आज ओबीसी समाजाचं आंदोलन जनगणनामध्ये जे आहे ओबीसीचा एक स्वतंत्र कॉलम नाही आहे, या संदर्भात नाही, म्हणूनच आम्ही आजचं आंदोलन यासाठी केलं, धरणे आंदोलन, की कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचा स्वतंत्र कालम असावा जनगणनेमध्ये। जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अधिकार आम्हाला मिळणार नाही, आणि माननीय पंतप्रधानांनी पुन्हा सांगितलं पार्लमेंटमध्ये, त्यांचे बॅनर बोर्ड लावलेत ओबीसी का मसिहा म्हणून। आता कुठे गेले आहेत ओबीसी का मसिहा? महाराष्ट्रातल्या नेत्यांनी आपले बॅनर झळकवले, ओबीसीचे, आपल्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यापासून सगळे, आणि आज त्यामध्ये जनगणनेमध्ये तो कालमच नसल्यामुळं उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यांचं नुकसान होणार आहे, यांच्या अधिकारावर गदा येणार आहे, यांना जो हक्क मिळणार आहे तो मिळणार नाही। म्हणजे संविधानिक अधिकार असून सुद्धा संविधानिक अधिकार आहे, SC STला ते मिळालं पाहिजे, पण बाबासाहेबांनी आम्हाला सुद्धा तो अधिकार दिला ना, पण त्यामध्ये ते होताना आम्हाला दिसत नाही। यामुळे आमची स्पष्टपणे अशी मागणी आहे की कोणत्या हालतीत ते कालम घाला, नाहीतर आम्ही जिल्हा पातळीवर आणि गाव पातळीवर आंदोलन करणार आहोत, आणि घराघरापुढे ही पाटी लावून असहकार अशी भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे। ती पाटी आमच्या प्रत्येक ओबीसी माणसांनी घरापुढे लावावी आणि आपली मागणी रेटून धरावी, अशी मागणी सुद्धा आजच्या आंदोलनामध्ये आम्ही केली।